ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन व बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशन तर्फे आज महाबँकेचा 86वा स्थापना दिन व राष्ट्रीयकरण संवर्धन सप्ताह निमित्ताने आज राष्ट्रीयकृत बँकांच्या खाजगीकरणाच्या विरोधात शपथ घेण्यात आली। बँक ऑफ महाराष्ट्राच्या 86व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या खाजगीकरणाच्या विरोधात आज शपथ घेण्यात आली। बँक ऑफ महाराष्ट्र या 1935 साली या बँकेची स्थापना करण्यात आली। सदर बँक ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी झालेली आहे। आज या बँकेवर खाजगीकरणाचे सावट आले आहे। या संदर्भात आज धुळे शहरातील खोलगल्ली येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य शाखेत प्रतिज्ञा घेण्यात आली। सुरुवातीला गांधी चौक येथील गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सदर यावेळेस प्रतिज्ञा घेण्यात आली, ज्यात या प्रतिज्ञेत म्हटले आहे की देशातील विविध राष्ट्रीयकृत बँकात काम करणारे AIBA व AIBAOA चे सभासद सर्व या प्रतिज्ञेत सामील होऊन आर्थिक सामाजिक समता या राज्यघटनेच्या दिलेल्या अधिकाराची पूर्तता करणाऱ्या देशातील राष्ट्रीयकृत बँकांच्या विकासासाठी आणि संरक्षणासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू। या बँकांचे लाभार्थी असलेल्या सर्व समूहांना सोबत घेऊन राष्ट्रीयकृत बँकांच्या खाजगीकरणाविरोधात लोक जनजागृती करू। त्यासाठी व्यापक जन आंदोलन उभे करू। राष्ट्रीय अभिमान असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांचे रक्षण करू, अशी प्रतिज्ञा यावेळेस घेण्यात आली। महाबँकेच्या 86व्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रीयकरण संवर्धन सप्ताह आयोजन केला जात आहे। ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन, बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशन यांच्या वतीने आज या ठिकाणी शपथविधी घेण्यात आला। आजच्याच दिवशी संपूर्ण देशभरात सर्व महत्त्वाच्या ठिकाणी अशाच शपथग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले। त्यात धुळे शहरात खोलगल्ली या ठिकाणी सदर ही शपथविधी घेण्यात आली। बँक खाजगीकरणाविरुद्धची लढाई, आपली लढाई फक्त बँक कर्मचाऱ्यांपुरती सीमित करून चालणार नाही, तर आपल्याला त्यात बँक ग्राहक हितचिंतक सर्वांना सहभागी करून घ्यावे लागेल। यासाठी आपण संमतीने त्यांची माहिती गोळा करत आहोत। यासाठी एक फॉर्म आपण त्यांच्याकडून भरून घ्यावा, असे यावेळेस युनियनचे अध्यक्ष संजय गिरासे यांनी सांगितले। तसेच युनियनचे अध्यक्ष संजय गिरासे यांनी सांगितले की खाजगीकरणाच्या विरोधातील आपली लढाई आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, ग्राहकांच्या बचतीचे रक्षणाची लढाई आहे, बँकतर्फे राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींच्या हिताची रक्षणाची लढाई आहे, म्हणजे सामान्य जनतेची देशाच्या भल्याची सदर ही लढाई असून या लढाईत सैनिक म्हणून आपण सारे आपली भूमिका पार पाडणार असल्याचे यावेळेस त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। सदर या बँक खाजगीकरणाच्या विरोधात शपथ घेतेवेळी कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर, कॉम्रेड RN पाटील, समन्वयक संयुक्त कृती समिती सदस्य पदाधिकारी, तसेच बँक CM कैलास अहिरराव, युनियनचे अध्यक्ष संजय गिरासे, कॉम्रेड तेजपाल सोनोने, राजेंद्र चव्हाण, सौ प्रगती परमार, गौरी वाघाडे, भूषण गायकवाड, सतीश भामरे, योगेश चव्हाण आदी सर्व पदाधिकारी या शपथ घेतेवेळी या प्रसंगी उपस्थित होते। तेरह सप्टेंबर ते 20 सप्टेंबर एखादा मुद्दा युनियनच्या आवाज काम करणारे AIBA व AIBOA सभासद शपथ घेत आहोत की
राष्ट्रीय विकास आणि आर्थिक सामाजिक समता या राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांची पूर्तता करणाऱ्या देशातील त्यासाठी व्यापक जन आंदोलन उभे करून राष्ट्रीय अभिमान असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांचे रक्षण करू. जय हिंद. जय महाराष्ट्र. लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, गरजांची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या विधानसभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी या तरुण स्वतःप्रत अर्पण करत आहोत. या देशात या 4 बँका आहेत. एक बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब अँड सिंध बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युको बँक. या 4 बँकांचं आम्ही खाजगीकरण करू पाहतो. काही जाणकारांचं असं म्हणणं आहे की ते होणं शक्य नाहीत, कारण तेव्हा कायद्याचं बंधन आहे. त्या 26 नोव्हेंबरला बाबासाहेबांनी घटना लिहिली, ही आपल्या डाव्या हातात आहे. या घटनेचं महत्त्व असं आहे का देश सगळ्यांचा आहे, कोणी हुकमी माणसाचा देश नाही. महाराष्ट्रात भाजपचं सरकार नाही, कलकत्त्यात ममता बॅनर्जीचं सरकार आहे, इथे भाजपचं नाही. पंजाब आणि सिंध बँक जी आहे ती पंजाबमध्ये आहे, तिथे काँग्रेसचं सरकार आहे. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे त्या बँका आम्ही खाजगी करून टाकू असं अट्टहास त्यांचा आहे. माझ्याजवळ 303 खासदारांचं मेजॉरिटी आहे. मागच्या आठवड्यात 26 विमानतळं भाड्याने देऊन टाकले अदानींना 50 वर्षासाठी. उद्या मोदी साहेबांचा वाढदिवस आहे 17 सप्टेंबरला, आणि आपण तेव्हा म्हणणार आहोत की युवा दिन बेरोजगारीचा दिवस म्हणून. बेरोजगार 2 कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. माझी बँक, युको बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक होते का माहीत नाही. आपण नीती आयोगाला सांगितलं आहे, अर्थमंत्र्याला पत्र लिहिलं आहे की बाबांनो तुमचं काय आहे ते खुलासा सांगा. त्यांनी सांगितलं की आमच्या मनात तसं काही नाही. मग प्रिंट मीडिया असो, टी व्ही मीडिया, तिथून आलं कसं? म्हणून ही गुपचूप सुरुवात आहे. आपण जी काही संघटना बँकेची, त्या बँकेचा उद्या वाढदिवस आहे 16 सप्टेंबर 35 तिथं बँकेचा उद्या वाढदिवस आहे. ज्या बँकेचं उद्दिष्ट आहे मध्यमवर्गीयांसाठी बँक आहे, ती बँक कुठेतरी अदानी अंबानीवर देऊन टाकायची का, हा आपला अट्टहास आहे. 1969 साली 14 बँका राष्ट्रीयकृत केल्या. 14वी आपली बँक होती, बँक ऑफ महाराष्ट्र, आणि 82 साली काही बँका केल्या. पण जे जे काँग्रेसने केलं ते मी सगळं विकून टाकेन, कारण मोदी साहेबांबद्दल चांगलं वाक्य आलं आहे, घर बैठ के अपन पैसा कमा सकते, जिस घर में बैठे वही बेच दो, मकानी बेच दो, फिर तुम पैसा कमा सकते. असं बेघर करणारा माणूस आपला नेता आहे. टीका करणं आपलं काम नाही. आपण शपथसाठी जमलो आहोत. तुम्ही आणि आम्ही, बापू 20 माणसं आले, 50 माणसं आलेत, त्याच्याने काय होणार आहे? आता जर सगळ्या देशाने ठरवलं तर मग तो रिस्पॉन्स 0 असेल, 0, की मी नाही, तो नाही, तो नाही, तो नाही, कोणीच जमणार नाही. एक युनियनने तुम्हाला फतवा काढला, युनियनने, की प्रत्येक युनिट वाईज 20,000 सह्या गोळा केल्या पाहिजे. 20,000 सह्या. उद्यापासून
पावसाळी अधिवेशन सुरू होते 14 सप्टेंबरपासून. त्या सगळ्यांच्या कोरोना टेस्ट चालू आहेत. कोण जातो कोण जात नाही. उद्यापासून ते अधिवेशन आहे, पावसाळी अधिवेशन. आपण तिथे मांडण्याचा प्रयत्न करू. या देशात त्यांचे 303 खासदार भाजपचे आणि 35 खासदार त्यांचं जे काही सपोर्टिंग आहे. बाकी ते विरोधी पक्षांना आपण भेटूया. आपण शरद पवार साहेबांना भेटणार आहोत. उद्धव ठाकरेंना विनंती करणार आहोत की मोदी बाबांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की बँक ही राष्ट्रीयकृत टिकली पाहिजे. तुम्हाला हात जोडून विनंती आहे. 20,000 सह्यांचं मोहीम आपल्याला सांगितली धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार. मी तुमच्या सगळ्यांचा नेता आहे. सगळ्यांचं माझं अपयश आहे. काही बँकांनी 50, काही 100 केले, काहींनी काहीच केलं नाही. तुमचं कोणाचंही अपयश नाही, ते माझ्या एकटाचं अपयश आहे. कारण मी तुमचा नेता आहे. ही सर्वस्वी जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. 31 जुलै तुम्ही माझा दिव्य भव्य मोठा सेंड ऑफ केला, तो एक कामाचा भाग आहे. पण युनियन जर टिकवायचं असेल, बँक टिकवायची असेल, तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट लागेल. निवृत्त अधिकारी बाविस्कर साहेबांनी पण आहे. CM साहेब आज आहे. काही लोक येऊ शकले नाहीत. आम्ही जी काही टीप दिली, व्हॉट्सअपवर सांगितलं की घरगुती कारण सांगू नका. 20 मिनिटांनी आपण घरी जाणार आहोत, 20-25 मिनिटांनी. पण त्यावेळी तुमचं एक्सक्यूज असेल. आज काही भगिनी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो. आणि आपल्यामध्ये एक बंदा असा उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांमध्ये 42 शाखेमध्ये एक बंदा असा आहे की त्यांनी एकट्याने, आता 1 मॅन आर्मी, 3,600 सैनिकांनी गोळा केला. 3,000. पण तुम्हाला सगळ्यांनी विनंती टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत केलं पाहिजे. 3,600 जे 42 शाखे म्हणून आपण करू शकून 3,600 एकट्याने केलं. त्या विशाल पाटलाचा सत्कार आदरणीय CM साहेब, आम्हाला कॉम्रेड राव, तुम्ही विनंती करतो. शेवटी आपल्याला सगळ्यांना समोर यावं लागलं आणि या खाजगीकरणाचं उत्तर मागावं लागतंय. त्यासाठी शोकांतिका दुसरी नाही आहे. पण एक मला खात्री आहे, आपण ज्या कामाने, ज्या विश्वासाने लोकांना जोडलं आहे, मग ते कुठलीही बँक असेल, ज्या खाजगीकरणामध्ये आहेत आज, मला एक खात्री आहे, आपण जर एकजूट दाखवली, आपण जर एक झालो, तर कुठलीच शक्ती नाही अशी की जी आपल्याला खंडू शकेल, आपल्याला मारू शकेल. त्याच्यामुळे आपण सगळे एक झालो, आपण सगळे एक आलो, तर खाजगीकरण होणं शक्य नाही. खरंच शक्य नाही. कारण आज आपण मीडियामध्ये पाहिलं आहे, अशा अनेक गोष्टींवर इतका गोर केला जातो आहे, इतका त्याच्यावर बिंदू पाडून त्या गोष्टी पुढे आणल्या जात आहेत की त्यांची काहीच अर्थ नाही आहे. पण ज्या गोष्टीचा खरा अर्थ आहे, ज्या गोष्टीवर, ज्या बँकेवर अगदीच या शून्यातून उभा राहिलेला माणूसही ज्या बँकेवर अवलंबून आहे, त्याविषयी कोणीच बोलायला तयार नाही. यासारखी शोकांतिका नाही आहे. पण ही शोकांतिका पण आपण दूर करू. आणि ही जी गोष्ट आहे की खाजगीकरण आपलं रद्द झालेलं आहे, तो दिवस येणार आणि त्या दिवशी आपण त्यातच बाधित करू. ही माझी पूर्ण विश्वास आहे की आपण, आपले युनियन आणि आपली जी काही कमिटी आहे, ती या सगळ्या गोष्टींना पूर्णपणे दाबून टाकेल, पूर्णपणे काढून टाकेल. आणि मला एक विश्वास आहे, आपल्या तिघही ब्रांच, तिघही बँक, या आपण 4ही ब्रांचमध्ये इथे आलेलो आहोत. ही आपली फक्त सुरुवात आहे आणि आपला शेवट, प्रत्येक गोष्टीचा शेवट हा गोडच असतो आणि आपल्याही या गोष्टीचा शेवट गोडच होणार आहे. आपली बँक प्रायव्हेट होणार नाही, हा माझा विश्वास आहे. हिटलरशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. हमारा जो बैंक का जो राष्ट्रीयकरण इंदिरा गांधी ने किया, हमारे महोदय श्रीमान जी मोदी जी ने अभी तक 23 शासकीय संस्था को बेच दिया. एक भी सरकारी संस्था नहीं बनाया, उल्टा इनने बेच दिया. हम घर बेचेंगे, हमारा पैसा आएगा. ये क्या तरीका है? आप रिसोर्सेज पैदा करो ना, रिसोर्सेज पैदा करो. हमारा जो परिवार है, हमारा जो बैंक का परिवार है, चारों बैंक का परिवार, उनका क्या होगा? उनके बारे में किसी ने कुछ नहीं सोचा. वित्त मंत्री ने कुछ नहीं सोचा, किसी ने, सरकार ने कुछ नहीं सोचा. ऐसा क्यों? ऐसा नहीं होने देंगे. चाहे जो भी हो, जितना भी हमको प्रयास करना पड़े, जान मान सब देंगे हम, लेकिन हम निजीकरण नहीं होने देंगे. इतना ही कहेंगे. माहीत आहे, हा संपत्ती तुमचाच आहे, जनतेचा आहे. यू आर एम्प्लॉईज ऑफ अ बँक. तुमचा TDS डायरेक्ट कट होत आहे. तुमचा श्रम, प्रोजेक्ट्सला तुम्ही पैसे देता आणि देशाचा फायनान्शियल अर्थव्यवस्था वाढत गेलेली आहे, कमी नाही झालेली. म्हणजे काय? थोडक्यात हे जे नॅशनलाइज जे बँक्स आहे,
ते 131 कोटी प्लस जनता ते त्यांच्या देशाच्या नागरिकांचं संपत्ती आहे. त्या संविधानाचा आपण सर्व शपथ घेतलेला आहे. हा संविधानाचा शपथ घेणं म्हणजे नागरिकांचं संरक्षण, देशाचं संरक्षण आणि देशाचा संपत्ती लुटणाऱ्या लोकांच्या विरोधात आवाज बुलंद करायचं शपथ घेतलं. हा लहान गोष्टी नाही का? 73% लोक मध्यमवर्गीय, लोअर मिडल अँड अपर मिडल क्लास प्रत्येक बँकमध्ये, पर्टिक्युलरली पब्लिक सेक्टर बँकमध्ये 73% जे आहे ते तुमचं आमचं पैसे आहे. ते टाटा बिर्ला अंबानीचं नाही. त्यांचा थकीत लाखो करोडो रुपये आहे. म्हणजे आपण श्रम करायचं, जनता श्रम करायचं, बँकेत ठेवायचं, देशाच्या वाटचाल आणि प्रगतीसाठी पैसे गुंतवायचं, शेतीमध्ये पैसे गुंतवायचं, शेतकरी शेतमजुरांना सांभाळायचं, इन्स्टिट्यूशन्सला सांभाळायचं. प्रायव्हेटायझेशन झालं, अब्दुल कलामच्या झोपडीत पैदा झालं, तो सायंटिस्ट झाला असतं का? त्यांना माहीत नाही का भाजपला जे केंद्रामध्ये बसलेले एका बाजूला भारत माता की जय म्हणणारे आणि माताला विकायला निघालेले असा घोषणाही करतात. ते माती विकतं, खाणी विकतं, पाणी विकतं, वायू विकतं, ऑक्सिजन, हायड्रोजन, क्लोरीन गॅसेस विकतंय. काय राहिलं काय? कुठे त्यांचं देशभक्ती आहे? नाहीच आहे.